नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। सांगलीच्या मातीशी नातं जपत जनतेचा आवाज संसदेत पोहोचवणारे माननीय खासदार विशालदादा पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक वसंतदादा सेवा प्रतिष्ठान सांगली। पलूस तालुक्यातील दुदोंडी येथील मल्लाप्पा दाभाडे हे मागासवर्गीय कुटुंब सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जय भीम क्रांती सेनेच्या मदतीने धरणे आंदोलनास बसले आहे। मल्लाप्पा दाभाडे यांच्या प्लॉटमध्ये अतिक्रमण झाले आहे। या संदर्भात या कुटुंबाने सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार आणि प्रांत यांच्याकडे वारंवार तक्रार केल्या, मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही। त्यानंतर या कुटुंबाने एका गायरान जमिनीवर पत्रावजा शेडमध्ये आपला संसार उभारला, मात्र तोही काही जणांनी जमीनदोस्त केला। प्रशासनाकडून यानंतर निवडणुकीनंतर तुम्हाला न्याय देऊ अशी आश्वासने देण्यात आली, मात्र गेली 1.5 ते 2 वर्षे झाले तरी काही हालचाली झाल्या नाहीत। त्यामुळे दाभाडे कुटुंबियांनी जय भीम क्रांती सेनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन सुरू केले आहे। जर घर जमीनदोस्त करणाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई होत नाही तर येत्या 15 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबियासह आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दाभाडे कुटुंबीय आणि आंदोलकांनी दिला आहे। आंदोलनात मल्लाप्पा दाभाडे, जय भीम क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष ग्राबिल तिवडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रशांत आवळे, जिल्हाध्यक्ष विक्रम मोहिते, जितेंद्र वायदंडे, अजित सदामते, वनिताताई सकटे, सुनीताताई तांदळे, सचिन वाघमारे आदी उपस्थित होते। येथील मल्लाप्पा दाभाडे या मागासवर्गीय कुटुंबाचे प्लॉट मध्ये तिथल्या काही लोकांनी अतिक्रमण केले आहे। त्या अतिक्रमणाच्या संदर्भात तिथले सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, तहसीलदार असतील, प्रांत असतील यांच्याकडे त्यांनी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे की आमचा प्लॉट या ठिकाणी खाली करून द्या, आम्हाला राहायला जागा नाही। परंतु तिथल्या प्रशासनानं कोणत्याही प्रकारे त्यांची दखल घेतली नाही। त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी गायरान जमिनीमध्ये स्वतःचा पत्र्याचं शेड उभा करून त्या ठिकाणी त्यांनी आपला स्वतःचा संसार उभा केला होता। परंतु तिथले रवींद्र अरबुने नावच्या गावगुंडानं त्यांच्या घराला जेसीबी लावून त्या ठिकाणी त्यांचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त केलाय। त्याबद्दल त्यांनी तक्रार करत असताना तिथल्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी त्यांना धमकी दिली की तुम्ही जर तक्रार केला तर तुम्हाला गावामध्ये राहू देणार नाही, आणि तुम्हाला जर गावात राहायचं असेल तर आम्ही सांगतोय त्या पद्धतीने तुम्ही राहायचं, तक्रार कुठेही करायची नाही। तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला जागा द्यायची व्यवस्था आम्ही करतो। गेले 1.5 ते 2 वर्ष झाले हे कुटुंब बाहेर कुणाच्या ना कुणाच्या घरामध्ये राहतं, परंतु या मागासवर्गीय कुटुंब असल्यामुळं तिथल्या प्रशासनानं त्यांची दखल घेतली नाही। जर तिथला रवींद्र आरबोने याचा संबंध काय की त्यांच्या घराला जेसीबी लावायचा, ते कोण आहे का सरपंच आणि त्या ग्रामसेवकानं हा गावगुंड पाळलेला आहे का, याची सगळी चौकशी झाली पाहिजे। आणि ज्या राहत्या घराला जेसीबी लावला आणि जेसीबी लावला असताना त्या जी मुलगी त्या कुटुंबाला विचारत होती, कुटुंबातली मुलगी विचारत होती की तुम्ही आमच्या घर का पाडलं, तर त्या मुलगीला मारहाण करण्यासाठी तिला हाताला धरून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला। म्हणजे हा अरबोने हा कोण आहे याच्यावरती आणि संबंधित सरपंच असेल, ग्रामसेवक असेल यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। त्याचं कारण असं त्यांचं मत असं आहे की या मागासवर्गीय कुटुंबाने त्या एरियामध्ये राहायचं नाही, त्याच्यामुळं याची सखोल चौकशी झाली पाहिजे। ग्रामसेवकावरती कारवाई झाली पाहिजे, सरपंचावरती कारवाई झाली पाहिजे, आणि जर तहसीलदार असेल, प्रांत असेल, बीडीओ असेल जर ह्या दोघांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। आणि जोपर्यंत या दाभाडे कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही। जर प्रशासनाने याच्यामध्ये देखील कामचुकारपणा केला किंवा दखल नाही घेतली तर 15 तारखेला 15 ऑगस्ट रोजी या कुटुंबाला घेऊन या ठिकाणी कलेक्टर साहेबांच्या दारामध्ये आत्मदहन करतात। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा